ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, उद्या काय आहे? त्रिपुरा पौर्णिमा. ही त्रिपुरा पौर्णिमा उद्या साजरी केली जाते. आपल्या भारतामध्ये उत्सव एक गेला का एक असा येत असतो. असा हा एक उत्सव आहे. याला काय म्हणतात? देवदिवाळी. तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याला 3 मुलं होती आणि त्याने काय केलं? ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, तप केलं आणि ब्रह्मदेवाकडून त्याने 3 नगर वसवली तिघांनी आणि एका बाणात तिन्ही नगर जर नष्ट करील तरच आमचं मरण, असा त्याने वर मागितला. बघा, एका बाणात तिन्ही नगर नष्ट करायला कोण करणार आहे? आणि मग भगवान विष्णू 4 महिने निद्रस्त होते आणि हा जो कारभार आहे सृष्टीचा हा कोणाका होता? शंकराका होता. आणि सगळे लोकांना त्याने त्रस्त केलं त्या तिघांनी. आणि मग विष्णूनं आणि शंकराने असा एक रथ बनवला आणि त्या रथावर भगवान शंकर रूढ झाले आणि त्यांनी एकाच बाणात तिन्ही राक्षस मारले, त्यांचे तिन्ही नगर उद्ध्वस्त केले. आणि मग देवांना आनंद झाला आणि मग देवाने काय केलं? दिवे लावले. ह्या दिवशी 700 वाती एकत्र करून त्याचा जर दिवा लागला तर त्याला धन संपत्ती मिळते. आणि मग देवाने आनंद साजरा केला आणि मग या त्रिपुरासुराची विष्णू आणि शंकर ह्या दिवशी काय केलं जातं? बेल आणि तुळस एकत्र व्हायला जात नाही, पण ह्या दिवशी बेल आणि तुळस भगवंताला एकत्र व्हायला जातं. आणि मग या दिवशी जर पूजा केली तर त्या माणसाला वैकुंठ प्राप्त होतं, अशी पुराणात कथा आहे. आणि या दिवशी काय करतात? आवळ्याची पूजा करतात. आणि मग या दिवशी शंकर आणि विष्णू या दोघांची पूजा करण्याकरता हा दिवस पवित्र मानला गेला आहे. आणि भगवान शंकराची पूजा केल्यानं त्या माणसाला धन संपत्ती आरोग्य सगळं मिळतं. म्हणजे अशी कथा ही पुराणात सांगितलेली. या दिवशी पूजा करा भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करा, तुम्हाला आरोग्य मिळेल, संपत्ती मिळेल, मोक्ष मिळेल. ही कथा जर आवडली असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.